नमस्कार, देवमाजावरती स्वागत आहे. आज आपल्याबरोबर श्री अजय बुवा रामदासी आहेत. बुवा, मला श्रीधर स्वामींच्या बद्दल खूप ओढ आहे. रिझन सांगतो की माझ्या जन्माच्या 2.5 महिन्याआधी त्यांनी देह ठेवला, पण आमच्या घरी 16 की 17 वर्ष श्रीधर स्वामींचा फोटो देवाऱ्यात होता आणि तो फोटो बघितला की काहीतरी हा माणूस आपल्याला बदलतोय. कोण व्यक्ती माहिती नव्हता. वडिलांना फक्त विचारलं कोण आहे ते, वडिलांनी सांगितलं श्रीधर स्वामी, बस एवढंच. आता जेव्हा मी गेले 1.5 महिना गुरुतत्वावरती शूट करायला स्टार्ट केलेली आहे, तेव्हा मला रिअलाइज झाले जेवढे पण मी आता संत कव्हर केलेत, सत्पुरुष कव्हर केले, त्यांचा कुठून ना कुठून तरी श्रीधर स्वामींना कनेक्शन लागलंच. तर मी ते शोधायला स्टार्ट केलं की आपल्याला ह्यांच्याबद्दल कुठून माहिती मिळेल. तर बरोबर आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो, श्रीधर स्वामींच्या मठामध्ये पोहोचलो. आता तुम्ही जरा आम्हाला श्रीधर स्वामींचं व्यक्तिमत्व, त्यांचं कार्य तुम्ही तुमच्या पद्धतीने मांडा. कसं तुम्ही त्यांना श्रीधर स्वामींना कसं बघता, कारण तुम्ही ऍक्टिव्हली ह्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्ड. जय जय रघुवीर समर्थ. नमः शांताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानंदामृत तृप्ताय श्रीधराय नमो नमः. समर्थांची मूर्ती पुनरपि जगीहि प्रगटली, जनोद्धारासाठी सतत फिरली मेदिनीतली. जयाच्या वास्तव्ये वरद नगरी होय वरदा, मनी त्या चिंतावे सतत भगवान श्रीधरपदा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम. सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज हे आधुनिक काळातील एक अद्भुत आणि अद्वितीय असं व्यक्तिमत्व होऊन गेलेलं आहे. मुळात गोष्ट अशी आहे की सिद्धस्य यानी चरितानी साधकस्य तानी साधनानी असं एक वचन आहे. सिद्ध महापुरुषांचं चरित्र हे साधकांसाठी साधनरूप असतं आणि त्या चरित्राकडे पाहत पाहतच त्यांनी पुढं मार्गक्रमण करायचं असतं. आणि ते चरित्र जर दिव्य अद्भुत असेल तर त्याचा प्रभाव आपल्यावर पडल्याखेरीज राहत नाही. आणि त्या प्रभावामुळे प्रभावित होऊन काहीतरी चांगलं मी करावं, काहीतरी योग्य माझ्या जीवनात सुद्धा घडावं, हा एक आशावाद त्या व्यक्तीच्या जीवनात निर्माण होतो. असं हे चरित्र म्हणजे सद्गुरु भगवान श्रीधर स्वामींचं चरित्र आहे. श्रीधर स्वामी यांना आपण परमहंस परिव्राजकाचार्य असं म्हणतो. याचं कारण त्यांची उंची इतकी थोर आहे, महान आहे. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण सांगतो म्हणजे लक्षात येईल. जसं तुम्ही मगाशी म्हटलं की अनेक संतांच्या चरित्राबद्दल तुम्ही हे एपिसोड्स बनवत आहात आणि त्यांचा कुठंतरी संबंध श्रीधर स्वामींशी येतोय. अगदी खरं आहे. उदाहरण एक सांगतो. ज्या वेळेला चिन्मय मिशनचे निर्माते किंवा चिन्मय मिशन ज्यांनी निर्माण केलं ते चिन्मयानंद स्वामी हे ऋषिकेशला त्या चिन्मय मिशनच्या मोठ्या अशा त्यांच्या केंद्रामध्ये पहाटे सकाळचा सत्संग म्हणजे पहाटेचा सत्संग पूर्ण करून थोड्या वरांड्यात फेऱ्या मारत होते. श्रीधर स्वामींना कळलं होतं की ज्यांनी वैदिक परंपरा अगदी परदेशापर्यंत नेलेली आहे असे हे चिन्मयानंद आलेले आहेत, चला त्यांना जरा भेटू असं म्हणून ते त्या दिशेने गेले. ते फाटक असं त्यांनी उघडलं. इतक्या पहाटे आता थोडा अंधार आहे तिथं, अजून सूर्य उगवलेला नाहीये. कोण बरं आलं म्हणून सगळ्यांचं लक्ष तिकडे गेलं आणि काही क्षणांमध्ये असं दिसलं की धावत धावत हे चिन्मयानंद स्वामी तिथं जातात. श्रीधर स्वामींना साष्टांग दंडवत घालतात आणि आपले गुरु कुणाच्या मागे धावले आणि कुणाला वंदन करतात म्हणून त्यांचे शिष्य सुद्धा तिथे येऊन धावले आणि पोहोचले. आणि तेव्हा चिन्मयानंद त्यांना म्हणतात हात जोडून की स्वामी, आपण कोण आहात मला माहिती नाही, पण मी सगळं जग फिरलेलो आहे, पण परमार्थ क्षेत्रातील
परमोच्च शिखरावर बसलेला महात्मा आज मला दिसला, असं म्हणून चिन्मयानंदांनी त्यांना वंदन केलं. स्वामींनी त्यांना आशीर्वाद दिले आणि ते परत आले. आणि नंतर अशी स्मृती सांगितली जाते की चिन्मयानंदांचा जर कुठं काही प्रवचन डिस्कोर्स सुरू असेल आणि तिथं कोणी त्यांना माहीत असलेले श्रीधर स्वामींचे शिष्य किंवा भक्त गेले तर चिन्मयानंद स्वामी प्रवचन थांबवून उभं राहून जय जय रघुवीर समर्थ अशी घोषणा देत असत. म्हणजे इतका प्रभाव त्यांचा तत्कालीन संत मंडळावरच होता, तर सर्वसामान्यांची काय बात आहे. पण हे सगळं त्यांना प्राप्त कसं झालं, तर ही गोष्ट अशी सहजासहजी होत नसते. काही जीव असतात ते पुण्य ग्रहण करून मुक्त होतात आणि काही असे कारक कोटीतील महापुरुष असतात की जे जगाला उद्धार करण्यासाठी, जगाचा उद्धार करण्यासाठीच अवतरित झालेले असतात. त्यांच्याचपैकी एक श्रीधर स्वामी आहेत. याचं कारण असं आहे की त्यांचा जन्म नेमका दत्त जयंतीचा दत्त जन्माच्या वेळचा आहे. 1608 सालचा आहे. समर्थांनी 1608 साली जन्म घेतला आणि श्रीधर स्वामींनी 1908 साली जन्म घेतला. म्हणजे बरोबर 200 वर्षानंतर त्यांचं अवतरण झालंय. मी मगाशी चुकून 1608 म्हटलं, तो समर्थांचा जन्मवर्ष आहे इसवी सन, आणि श्रीधर स्वामी 1908 साली जन्माला आले. अशा प्रकारे 200 वर्षानंतर समर्थांचंच कार्य जणू काही करण्यासाठी हे श्रीधर स्वामी प्रकट झाले होते. संप्रदायामध्ये असं मानलं जातं की ज्या वेळेला ब्रिटिशांचं राज्य या देशावर होतं त्यावेळेला भरपूर संत उत्पन्न झाले आणि त्यांनी त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं धर्मकार्य केलं. मग त्यामध्ये ब्रह्मचैतन्य महाराज आहेत, शेगावचे गजानन महाराज आहेत, साईबाबा आहेत, त्या व्यतिरिक्त इतरही अनेक संत होऊन गेले. इतके सगळे संत त्यांनी त्यांचं कार्य केलं आणि प्रत्येकाने देह सोडला. टेंबे स्वामी त्याच्यामध्ये आले, स्वामी समर्थ त्याच्यामध्ये आले. पण इतक्या लोकांनी देह सोडलेला आहे, आता हे कार्य पुढे कोण नेणार, अशी चर्चा ज्या वेळेला ब्रह्मलोकात झाली त्यावेळेला समर्थ म्हणाले माझा श्रीधर हे कार्य करण्यासाठी जाईल. आणि त्यानुसार 1608 ला जन्मलेले समर्थ श्रीधर स्वामींना बरोबर 1908 साली अवतार घ्यायला लावतात आणि ते कार्य पुढे नेतात. आणि हे ईश्वर तत्व घेऊनच ते आलेले असल्यामुळं त्यांच्याकडून त्याच प्रकारचं कार्य झालं. हा मुलगा अत्यंत बलवान होता लहानपणी, पण तितकाच शांतही होता. त्यांचं एकूण जीवन बघितलं, त्यांचं एकूण वागणं बघितलं तर ते शांततेची एक मोठी मूर्ती होती असं म्हणायला हवं. पण याचा अर्थ ते अन्याय सहन करणाऱ्यातले होते असं नाहीये. कारण उदाहरण तुम्हाला सांगतो, लहानपणी हे वाढले ते भागानगरमध्ये, ज्याला आजही आपण हैदराबाद असं म्हणतो. हिंदूंमध्ये अनेक दोष आहेत, त्याच्यातला हा एक भाग आहे. अजून आपण त्याला हैदराबाद असं म्हणतो. या ठिकाणी हे लहानाचे मोठे झाले. शाळेमध्ये जात असताना त्यांचे मित्र म्हणाले श्रीधरा तू आमच्या बरोबर येत जा, तू असा एकटा नको जात जाऊ. का रे असं का म्हणता तुम्ही? आम्ही विशिष्ट ठिकाणी गेलो की काही जाळीदार पांढरी टोपी लावलेली मुलं आमच्यावर दगडफेक करतात, आम्हाला शिव्या घालतात आणि आम्हाला शाळेत जायला प्रतिबंध करतात आणि आम्हाला त्यांची भारी भीती वाटते. पण तू असा बलवान आहेस, निर्भय आहेस, तेव्हा तू जर आमच्या बरोबर येशील तर त्या मुलांची हिंमत होणार नाही. त्या बालश्रीधरानं म्हटलं हो नक्की मी हे करेन, आणि मोठी अशी काठी हातामध्ये घेतली आणि हा बालश्रीधर नेतृत्व करत या मुलांना मागोमाग घेऊन शाळेच्या दिशेनं निघाला. ही जाळीदार टोपी घातलेली दुष्ट मुलं पुन्हा नेहमीप्रमाणे त्या मुलांच्या अंगावर आली तेव्हा काठी उगारून त्यांच्या अंगावर धावून जाणारा श्रीधर म्हणतो समर्थाची सेवका वक्रपा आहे, असा सर्व भूमंडळी कोण आहे. जयाची लीळा वर्णिती लोक तिन्ही, नुपेक्षी कदा राम दासाभिमानी. आणि असा आवेश घेऊन हा बाल श्रीधर त्यांच्या अंगावर धावून जातो आणि ही गडबडतात. आपला मित्र पुढे गेलेला आहे पाहून या
इतर हिंदू मुलांना सुद्धा जोर येतो आणि ती मुलं सुद्धा त्याला सहाय्य करण्यासाठी मागून धावतात आणि ह्या जाळीदार टोपीवाल्या मुलांची पंचायत होते आणि ही मुलं जी पळून जातात पुन्हा त्यांनी तसा काही त्रास दिला नाही. याच्यातून, या बाललीलेतून श्रीधर स्वामी आपल्याला हेच दाखवत आहेत की तुम्ही सहनशील असावं, पण याचा अर्थ दुसऱ्यांनी तुम्हाला दुर्बल समजता कामा नये. तुमची सहनशीलता तुमच्या दौर्बल्याचं लक्षण आणि प्रमाण ठरता कामा नये. जिथं पराक्रम दाखवायची गरज आहे तिथं पराक्रम दाखवला पाहिजे आणि जिथं सहनशीलता दाखवायची गरज आहे तिथं सहनशीलता सुद्धा आम्हाला दाखवता आली पाहिजे. हे तत्व या बालवयामध्ये या श्रीधरांनी दाखवून दिलं. रामनामावर अतूट विश्वास आणि निर्भयता हे दोन सद्गुण या बालकामध्ये लहानपणापासून होते. त्यांच्या घराच्या जवळ एक मोठी विहीर होती. त्या विहिरीच्या जवळच एक फार मोठं असं मधमाशांचं पोळं होतं आणि त्या मधमाशा दंश करणाऱ्या होत्या. एक आजीबाई आल्या आणि म्हणाल्या, लहानपणी यांना प्रेमाने सगळेजण राजा म्हणायचे, त्यांची आई तर अगदी राजाच त्यांना म्हणायची. श्रीधरा राजा, अरे या माशा इतका त्रास देतात, तू बऱ्याच ठिकाणी काही काही पराक्रमाच्या गोष्टी सांगत असतोस, या माशांचा बंदोबस्त कोण करणार? श्रीधर म्हणाला, मी करतो आजी, तुम्ही काळजी करू नका. छोटा मुलगा आहे तो. त्या आजीने त्याची मजा केली, गंमत केली, पण श्रीधर स्वामींनी त्या बालवयामध्ये ते सत्य मानलं. अरे येणाऱ्या जाणाऱ्यांना या माशा त्रास देत असतील तर कसं चालेल, आणि म्हणून हा श्रीधर तिथं जातो. मधमाशा घोंगावतायत. आश्चर्य असं, या श्रीधरांनी जय श्रीराम म्हणावं आणि माशी पायाखाली ठेचून काढावी. माशांनी वेढलेला हा बाल श्रीधर, पण अद्भुत गोष्ट अशी, एकाही माशीनं त्याला दंश केला नाही. पण माशा मारत हा सुटलेला आहे. ही भयंकर गोष्ट जेव्हा लोकांनी पाहिली तेव्हा त्यांचे थोरले बंधू त्र्यंबक, पत्की यांना ही गोष्ट सांगितली. थोरले बंधू धावत आले आणि त्यांनी श्रीधराला सांगितलं, बाळा, अरे हे काय करतोयस तू? काय या मुलाच्या मुखातून अद्भुत वाक्य बाहेर पडलं, दादा, राम नाम घेऊन मी यांना पायाखाली चिरडत आहे, यांना मी सद्गती देत आहे. या माशांना मी सद्गती देत आहे, कारण राम नाम त्यांच्या कानावर पडत आहे आणि त्यामुळे त्या मुक्त होत आहेत. दादानी योग्य शब्दांमध्ये समजूत त्या मुलाची काढली आणि हा मुलगा सही सलामत बाहेर आला. अशी अनेक लक्षणं या मुलांनी बालपणापासून आपल्या साधुत्वाची दाखवली आहेत. यांच्या घराण्याला एक शाप होता, पत्क्यांच्या घराण्याला. आपल्याच पूर्वजाला, नागरूपात आलेल्या पूर्वजाला ह्यांच्याच एका पूर्वजांनी गोळी झाडून मारलं असल्यामुळं तुमचा निर्वंश होईल असा शाप यांच्या घराण्याला होता आणि तो खरा ठरत होता. याचं कारण, या श्रीधर स्वामींचे वडील नारायणपंत पत्की हे मरण पावले आणि त्यांचे थोरले बंधू सुद्धा मरण पावले. त्यांच्या बहिणी विवाह होऊन त्यांच्या त्यांच्या घरी निघून गेल्या. पण हे सगळे आघात त्यांच्या मातोश्रींना सहन झाले नाहीत आणि त्यांनी श्रीधर स्वामी वयाच्या 8 वर्षाचेच असताना यांनी अंथरूण धरलं आणि त्या क्षीण होत गेल्या. तेव्हा मातेची शुश्रूषा करणं हे आपलं परमकर्तव्य आहे, या भावनेनं श्रीधर स्वामींनी आपल्या आईची अत्यंत प्रेमाने शुश्रूषा केली त्या काळामध्ये. आणि कीर्तन प्रवचनाची आवड असल्यामुळं उत्तम उत्तम कीर्तन प्रवचन या बालकानं ऐकली आणि ती नंतर आईला जशीच्या जशी येऊन सांगितली. आईचा ऊर भरून येत असे, अरे कोण आहे हा? कारण हा पुत्र गाणगापूरला केलेल्या तपस्येचं फळ आहे हे आईच्या लक्षात होतं. आणि हा काही सामान्य जीव नाहीये, हा आपल्या पूर्ण घराण्याचाच नव्हे तर जगाचा उद्धार करण्यासाठी आलेला एक महात्मा आहे. ही खात्री या मुलाच्या वागण्यातून आईची पटत चालली. आणि पाहता पाहता हा मुलगा 13-14 वर्षाचा झालेला असताना आईनं शेवटचा प्राण घेतला, शेवटचा श्वास घेतला आणि देह सोडण्याच्या पूर्वी त्यांना म्हटलं, तू फार मोठा महात्मा होणार हे अगदी पक्का आहे, हे मला दिसतच आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव श्रीधरा, पुरुषांप्रमाणे स्त्रियांना सुद्धा आध्यात्मिक उपदेश कर आणि
त्यांचाही उद्धार कर, असं माझं तुला सांगणं आहे. श्रीधर स्वामींनी ती मातेची आज्ञा प्रमाण मानली, मान्य केली आणि त्यानंतर त्यांचा अर्धदैहिक संस्कार पूर्ण झाला. काही काळ ते मावशीकडे राहिले, लाडचिंचोळी या ठिकाणी, आणि पुण्यामध्ये यावं असं त्यांना वाटलं, कारण पुणे हे विद्येचं माहेरघर आहे. त्यांना या इंग्रजी पद्धतीच्या शिक्षणात रस नव्हता, पण पुण्यामध्ये मोठे मोठे विद्वान लोक राहतात, ज्यांचा शास्त्रांचा विपुल अभ्यास आहे. संत सत्पुरुषही इथं राहतात. म्हणून मावशीला विश्वास देऊन हा श्रीधर पुण्यामध्ये येतो. पुण्यामध्ये काही काळ अनाथ विद्यार्थी गृहामध्ये त्यांचं वास्तव्य होतं. शाळेमध्ये शिकताना पैसे त्यांच्याकडे होते, जे आईनी मागं ठेवले होते, पण म्हणून त्याच्यावर निर्भर न राहता वैदिक हिंदू धर्माचा अत्यंत जाज्वल्य अभिमान असणारे हा श्रीधर यांनी भिक्षा मागूनच अन्न जेवायचं ठरवलं आणि भिक्षा मागून ते अन्न जेवू लागले. अनेक लोकांनी सांगितलं, अरे हा जुना प्रघात आहे, आता हे कशाला करतोस? ही गोष्ट मी सांगतोय तुम्हाला अंदाजे 85 ते 90 वर्षापूर्वीची. तेव्हापासून हे बिघडत गेलं बघा. आज तर परिस्थिती काय आहे पुण्यातली धर्माच्या दृष्टीनं बघायची तर हे आपण सगळे जाणतोच. त्यामुळे आपल्याला हे जास्त लागू पडतं. अशा प्रकारे भिक्षा मागून हा आपलं अन्न ग्रहण करू लागला. एकदा एका ठिकाणी भिक्षा मागण्यासाठी गेलेला असताना एक बाई कडाडून बाहेर आली आणि अद्वा तद्वा बोलायला लागली. शांतपणे या युवकाने ते ऐकून घेतलं. तिला एकही प्रत्युत्तर काही न देता, तिच्याकडे रागानंही न पाहता, उष्ण श्वास न टाकता शांतपणे हा पुढे निघून गेला. आणि हे आठवडाभर चाललं. रोज तिथं यायचं, या बाईनी शिव्यांची लाखोली व्हायची, ती यांनी शांतपणे ऐकायची, पचवायची आणि निघून जायचं. म्हणजे याला शिव्यांची भिक्षाच म्हणायला पाहिजे. इतकं सगळं झाल्यानंतर 8व्या दिवशी पण हा प्रकार घडतो की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. जय जय रघुवीर समर्थ, ओम भवती भिक्षाम देही, असं म्हणून हा मुलगा पुन्हा त्या घराच्या समोर उभा राहतो. आणि आता त्यांची पत्नी बाहेर न येता किंवा ती येण्याच्या आधीच त्या घरातील यजमान बाहेर येतात आणि ते म्हणतात, बाळ, अरे माझी पत्नी तुला इतकं वाटेल ते टाकून बोलते आणि तरी पण तू शांतपणे ते ऐकतोस, असं तू का करतोस? कारण दुसऱ्या दिवशी तू परत येशील असं मला वाटलं नव्हतं, पण गेले 7 दिवस तू हे येत आहेस. तेव्हा हा युवा श्रीधर अत्यंत विनम्र शब्दांमध्ये त्यांना बोलतो की मी भिक्षा मागण्यासाठी येत नाही, मी माझ्या क्रोधावरचा जय किती झालेला आहे हे तपासण्यासाठी येतो. आपण स्तुतीनं हुरळून जातो आणि टाकून बोललेल्या शब्दांमुळे आम्ही दुःखी होतो, पण मला दुःख होतं का हे तपासण्यासाठी मी इथे येतो. कारण प्रतिष्ठा शुकरी विष्ठा असं म्हटलेलं आहे. शास्त्रांनी प्रतिष्ठा शुकरी विष्ठा असं म्हटलेलं आहे. ती इतकी घाणेरडी आहे प्रतिष्ठा की ती साधकाला खाली खेचते. त्यामुळं जिथं प्रतिष्ठा होत नाही तिथं जाण्यामध्ये खरं साधकाचं भलं असतं. आणि इथं माझी प्रतिष्ठा होत नाही हे पाहून मी इथे येतो आणि स्वतःला तपासतो. ही सगळी गोष्ट ती बाई आतून ऐकते बरं. आणि यामुळं त्या स्त्रीवर एक अद्भुत असा प्रभाव झाला. ती इतकी लाजली की अरे विनाकारण मी साधू व्यक्तीला नावं ठेवले भिकारी समजून, आणि तिने आतून एक सूप भरून काहीतरी धान्य आणलं. तेव्हा समर्थांच्या नियमानुसार बहु आणिता घ्यावे मुष्ठी एक, मूठभर त्यांनी ते तांदूळ घेतले आणि आपल्या झोळीमध्ये टाकले आणि जय जय रघुवीर समर्थ म्हणून ते पुढे गेले. असे अनेक प्रसंग त्यांचे झालेले. पुढं शाळेमध्ये शिक्षकांशी वादविवाद व्हायला लागले. कारण शिक्षक हिंदू परंपरेला, वेदांना, ऋषीमुनींना शिकवता शिकवता नावं ठेवत असत. त्यांना हे नावं ठेवण्याचं काही कारण नव्हतं. सकाळी त्याच ऋषींचं नाव घेऊन संध्या करायची आणि परत वर्गामध्ये येऊन त्यांनाच नावं ठेवायची.
असा उद्योग या लोकांचा चालला होता. प्रत्येक वेळेला ज्या वेळेला विषयांतर करून हे गुरुजन, आता ह्यांना गुरुजन तरी कसं म्हणायचं, शिक्षक म्हणू आपण, हे शिक्षक जेव्हा सनातन संस्कृतीला नावं ठेवत असत, तेव्हा हा एकटा श्रीधर उभा राहत असे आणि म्हणत असे, गुरुजी तुम्हाला जो काही विषय शिकवायचा आहे तो विषय शिकवा, पण आमच्या हिंदू धर्माच्या संस्कृतीला नावं ठेवू नका, संतांना नावं ठेवू नका, ऋषींना नावं ठेवू नका. पण हे एखाद्या वेळेस झालं तर ठीक आहे, हे जर रोजच व्हायला लागलं, सारखंच व्हायला लागलं तर शिक्षण घ्यायचं कसं? तेव्हा त्यांच्या संपर्कामध्ये पुण्यातलेच एक नैष्ठिक बालब्रह्मचारी हनुमंताचे भक्त पळणिटकर गुरुजी आले. ते ह्या युवकाकडे बघत असत. याचं सगळं जगणंच वेगळं आहे, याच्या जीवनाचा उद्देशच वेगळा आहे. त्यांची मैत्री झाली आणि त्यांच्यामध्ये ही संभाषण होत असताना या पळणिटकर गुरुजींनी सुचवलं, श्रीधरा, या पोटभरू विद्येच्या प्राप्तीसाठी कशाला तू आपला वेळ फुकट घालवतोयस? तुझा जन्म या साधारण विद्येसाठी झालेला नाहीये, तुझा जन्म हा अध्यात्म विद्या विद्यानाम, असं भगवद्गीतेमध्ये ज्या विद्येचं विभूतिमत्व सांगितलेलं आहे, त्या अध्यात्म विद्येच्या ग्रहणासाठीच तुझा जन्म आहे. तुमच्या परंपरेमध्ये समर्थ गुरुस्थानी आहेत आणि त्यांचं स्थान इथंच साताऱ्याच्या जवळ असणाऱ्या सज्जनगडावरती आहे. तेव्हा तू असं कर, तू आता ही विद्या सोडून दे, या प्रकारचं शिक्षण सोडून दे आणि तू थेट सज्जनगड गाठ आणि तिथं समर्थांची हृदयापासून सेवा कर, त्यांना प्रसन्न करून घे, त्यांना प्रकट करून घे आणि त्यांच्या कृपाप्रसादानुसार आपलं पुढचं जीवन घडव, असं मला वाटतं. श्रीधरांना हे पटलं आणि त्यांनी विजयादशमीचा दिवस निवडला, ज्या दिवशी सीमोल्लंघन करायचं असतं, प्रपंचातून परमार्थामध्ये करायचं सीमोल्लंघन. पुण्यासारख्या बहिर्मुख नगरीतून सज्जनगडासारख्या अंतर्मुख अद्भुत स्थानावर जाण्याचं सीमोल्लंघन. स्वार्थपर जीवन जगण्याच्या प्रपंचातून परार्थपर जीवन जगण्याच्या परमार्थक जीवनासाठी केलेलं सीमोल्लंघन. अशा दृष्टीनं हे सीमोल्लंघन हा श्रीधर करतो. वयाच्या 17-18व्या वर्षी हे सगळं घडलेलं आहे. 17-18व्या वर्षी इतका विवेक त्यांचा जागा झालेला आहे. 3 महत्वाच्या गोष्टी या दसऱ्याच्या दिवशी स्वामींच्या जीवनात घडलेल्या आहेत. एक गोष्ट म्हणजे पुण्याचा त्याग आणि सज्जनगडाकडं सीमोल्लंघन, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, याच दिवशी श्रीधर स्वामींनी समर्थांच्या चित्राच्या समोर बसून भगवान शिवशंकरांच्या अधिष्ठानावर राम नाम ग्रहण करून अनुग्रह घेतलेला आहे. ही दुसरी महत्वाची गोष्ट श्रीधर स्वामींच्या जीवनात या विजयादशमीच्या दिवशी घडली. आणि तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इसवी सन 1942 साली पुढं स्वामींनी याच दिवशी आश्रमाचं सीमोल्लंघन केलं आणि नैष्ठिक ब्रह्मचर्यातून ते तुरीय आश्रमामध्ये, संन्यास आश्रमामध्ये प्रविष्ट झाले. तोही हाच दिवस. जेव्हा हा तरुण श्रीधर समर्थांच्या भेटीसाठी निघतो, सज्जनगडावर येऊन पोहोचतो, तेव्हा दर्शन घेताना श्रीधर स्वामींना स्वतःच्या देहावरती सामान्य श्वेतवस्त्र नसून भगव्या रंगाचं वस्त्र आलेलं आहे असं स्पष्ट दिसतं. समर्थांच्या दर्शनाच्या वेळेलाच ही गोष्ट घडली आणि त्यांच्या मनात विचार तरळला की कदाचित माझा संन्यास होणार आहे की काय. पण जर संन्यास होणार असेल तर तो समर्थांच्या आज्ञेनंच मी ग्रहण करेन, स्वतःच्या मनानं नाही, असा त्यांचा संकल्प होता. पुढं अद्भुत अशी सेवा 2.5-3 वर्ष केलेली आहे. अनेक प्रसंग त्यामध्ये घडले. कालमर्यादेनुसार ते सगळं आपल्याला पाहता नाही येणार, पण एखाद दुसरा प्रसंग आपण बघू. प्रसंग काही स्तुतीचेही घडले आणि प्रसंग काही निंदेचेही घडले. आणि स्तुतीमुळं हुरळून न जाणं आणि निंदेमुळं दुःखी न होणं, या 2 प्रकारच्या परीक्षा या युवा श्रीधरानं इथं दिलेल्या आहेत. आणि त्यामध्ये उत्तीर्ण झाल्यानंतरच समर्थांनी पूर्ण कृपा करून दास नवमीच्या दिवशी रात्री त्या समाधी मंदिरातून प्रत्यक्ष होऊन या श्रीधर बुवांच्या मस्तकावर आपले करकमल ठेवले
ज्ञान प्रदान केलं आणि सांगितलं, श्रीधरा तुझं कार्य आता सज्जनगडावर नाही, आता दक्षिण दिशेला तुझं. इतका आनंद त्यांना झाला. सद्गुरुदेवांची आज्ञा प्राप्त झाली. धर्मस्थापनेसाठी आणि धर्मकार्यासाठी तुला दक्षिणेला जायचंय असं समर्थ सांगतात. अत्यंत आनंद असणारे श्रीधर बुवा आता सज्जनगडावरून दक्षिण दिशेला निघाले. अंधारामध्ये रात्री अनंतदास रामदासी नावाचे एक दुसरे अधिकारी रामदासी यांना ते दिसले. अरे श्रीधरा कुठं चाललास? कारण हे गुरुबंधू. तेव्हा श्रीधर स्वामींनी हळूच त्यांच्या कानात सांगितलं, समर्थांची आज्ञा झालेली आहे, दक्षिणेकडे जा. पण गुरुबंधूंमध्ये किती प्रेम असावं याचं एक सुंदर उदाहरण. हे अनंतदास धावत गेले. थांब जरा, जाऊ नको. स्वतःची दासबोधाची पोथी आणली आणि ती या श्रीधर बुवांना दिली आणि म्हटलं, रामदासी माणसाकडे दासबोध असायला हवा. श्रीधर बुवांना खूप आनंद झाला. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, दक्षिणेकडे जाण्याची आज्ञा या श्रीधर बुवांनी जशीच्या तशी पाळली. सज्जनगडावर एकच महाद्वार, म्हणजे 2 महाद्वार पण एकाच दिशेला आहेत, पूर्व दिशेला. आणि समर्थांची तर आज्ञा दक्षिण दिशेला आहे. तेव्हा मी दक्षिणेचा कडा उतरून जायला हवं रात्री, की जो कडा अत्यंत असा खोल आहे, अत्यंत त्याची चढण कठीण आहे. ज्यांनी आज्ञा दिली तो सांभाळेल हा दृढ विश्वास. आणि हे श्रीधर बुवा एखाद्या सपाट रस्त्यावरून चालावं अशा पद्धतीनं तो कडा उतरून दक्षिण दिशेला कर्नाटकात शिरले. मधल्या काळामध्ये ध्यानाला बसत असत जंगलात जाऊन, जेव्हा सज्जनगडाच्या आजूबाजूलाचे जंगल आहे त्या ठिकाणी अनेक साधकांनी वाघांना त्यांच्या बाजूला बसलेलं पाहिलं. अशा अनेक अद्भुत गोष्टी त्यांच्या बाबतीत घडल्या. कर्नाटकामध्ये गेले. 1-2 तिथले प्रसंग बघूया. शिगाहळ्ळी नावाचे एक गाव आहे. तिथं त्रिकालज्ञ असणारे एक फार मोठे योगी होते. त्यांचं नाव शिवानंद स्वामी. हे संन्यासी होते. श्रीधर स्वामी त्यांच्या आश्रमामध्ये पोहोचले आणि पाहता क्षणी यांचा अधिकार त्यांनी ओळखला. शिवानंद स्वामी वयाने खूप अधिक होते. त्यांनी अत्यंत प्रेमाने श्रीधर बुवांना जवळ घेतलं आणि त्यांच्यातील अधिकार पाहून त्यांना म्हटलं, मला योग विद्या प्राप्त आहे, ती ग्रहण करण्यास योग्य व्यक्तीच नाहीये. मला असं वाटतं ही विद्या मी तुला द्यावी, तू योग्य आहेस. पण एखादा नकार सुद्धा किती विनम्रपणे देता आला पाहिजे. श्रीधर बुवा म्हणतात, क्षमा करा शिवानंद स्वामी, तुम्ही मला याला पात्र समजता, याच्यातच माझं सगळं काही सद्भाग्य आहे असं मी मानतो. पण जे काही मला प्राप्त करून घ्यायचं आहे ते माझी सद्गुरु माऊली समर्थांकडूनच मी प्राप्त करून घे. किती प्रखर गुरुनिष्ठा असायला हवी. जे काही मला प्राप्त करून घ्यायचं ते माझ्या गुरुदेव समर्थांकडून मी प्राप्त करून घे असं ते म्हणतात. आणि आत्मपुराणावर ते बोलायला लागले. काही काळ गेला. शिवानंद स्वामी आणि श्रीधर, तिकडं त्यांना साधू म्हटलं जायचं कर्नाटकात. तर श्रीधर साधू हे जेव्हा विचरण करायला बाहेर पडत असत, एके वेळची गोष्ट आहे, गणपती बाप्पाच्या तिथल्या एका संपेकट्टे नावाचं स्थान आहे, त्या ठिकाणी मंदिरामध्ये गेलेले असताना गणेश प्रदक्षिणा चालू असताना एकदम हे शिवानंद स्वामी म्हणतात, श्रीधरा, भविष्यामध्ये तू धर्मध्वजाची स्थापना करणार आहेस असं मला वाटतं, की जो श्रीधर स्वामींनी वरदपूर या ठिकाणी नंतर केलेला आहे. धर्मध्वज, धर्मंचर, सत्यम वद धर्मंचर असं वेदवचन तिथं लिहिलेलं आहे. असा धर्मध्वज त्यांनी भविष्यामध्ये स्थापन केला. याच्यातूनच या शिवानंद स्वामींच्या त्रिकालज्ञत्वाची प्रचिती येते. पण जेव्हा ते असे म्हणाले तेव्हा श्रीधर साधू म्हणतायत, भविष्यामध्ये कशाला, हा आत्ता मी धर्मध्वज स्थापन करतो, आणि बाजूची एक फांदी तोडली आणि ती भूमीमध्ये रोवली. याचा अर्थ धर्मस्थापनेसाठी त्यांची तळमळ किती होती हे आपल्याला पाहायला मिळतं. एकेकाळी असंच शिवानंद स्वामी त्यांना म्हणाले, श्रीधरा, मला तुझ्यामध्ये धर्मस्थापना करणारं वैष्णव तत्व दिसतंय. एक वैष्णव कला तुझ्या आतमध्ये आहे. कारण श्रीधर स्वामी हे दत्त अवतारातील मानले जातात आणि भगवान दत्तात्रय विष्णूंचे अवतार असल्यामुळं त्या शिवानंद स्वामींनी म्हटलं,
तुझ्यामध्ये मला वैष्णवी कला दिसतीये, पण माहिती नाही ती कधी किती प्रमाणामध्ये प्रकट होईल. आणि याचं कारण असं की अनेक विघ्न देवता ती प्रकट होऊ नये याच्यासाठी आधीच कार्यरत झालेले आहेत. आणि म्हणून कलियुगामध्ये या विघ्न देवतांचा प्रभाव अत्यंत अधिक आहे. त्यासाठी श्रीधर स्वामी सदैव रामनामाला धारण करत असत आणि ते नेहमी सांगत असत. स्कंद पुराणातील हे वचन की कलौ नास्त्येव 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 गतिरन्यथा राम नामैव 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 मम जीवनम. कलियुगामध्ये दुसरी गतीच नाही, रामनाम हीच गती आहे. हे रामनामच सर्व विघ्नांचा परिहार करणार आहे. अशा अनेक गोष्टी तिथं घडल्या. एकांतामध्ये राहण्याची आत्यंतिक आवड. तेव्हा जंगलातून जात असताना रात्री जंगलात जर निवास झाला तर भूमीवरतीच ते झोपत आणि समर्थांचं ते वचन त्यांना अत्यंत प्रिय होतं. त्याचं ते स्मरण करत समर्थ जसे म्हणत, सुषुप्ती अवस्थेसी भूमी निजावे, उसे रामपाद स्मरोनी असावे, दिशांचा महापट्ट तो पांघरावा, सीता कारणे सहाय्य वहनी करावा, जय जय रघुवीर समर्थ. असा भूमीवरतीच झोपावं. हाताचीच उशी किंवा एखादा धोंडा मिळाला तर त्याची उशी करावी. ते रामचरण आहेत किंवा माझ्या सद्गुरुदेव समर्थांचे चरण आहेत अशी भावना करावी आणि त्याच्यावर मस्तक टेकवावं आणि झोपी जावं. कित्येक वेळेला त्यांच्या अंगावरून विषारी साप जात असत, कारण तो सापांचा रस्ता आहे जंगलात झोपल्यानंतर. पण साप कधी त्यांना दंश करत नसत. अस्वल, वाघ, बिबटे त्यांना हुंगून आणि चाटून जात असत. पण एका रामनामावर विश्वास असणारे आणि समर्थाची या सेवका कृपा आहे असा सर्व भूमंडळी कोण आहे याच्यावर विश्वास असणारे श्रीधर साधू निर्भयपणे तिथं निद्रा घेत असत. अशा प्रकारे भरपूर शिष्य संप्रदाय त्यांचा निर्माण झाला. साधूंची एकतानता कशी असते याचं एक उदाहरण तुम्हाला फार सुंदर आहे ते सांगतो. अशी तर असंख्य उदाहरणं आहेत. एक उदाहरण तुम्हाला सांगतो. शिरसी की कुठल्या गावी श्रीधर स्वामी जेव्हा गेलेले होते, एका धर्मशाळेमध्ये उतरले. त्याच्याजवळ मंदिर होतं. कोणीतरी नवीन साधू आलेत आपल्या इथं असं म्हणून मुळात राघवेंद्र स्वामींची परंपरा असणारा हा तो स्वतः आणि त्याची पत्नी दोघे राघवेंद्र स्वामींचे शिष्य म्हणजे त्या परंपरेतील असे हे त्यांच्याकडे गेले पाहायला त्यांना. आणि श्रीधर स्वामींना पाहिल्यानंतर त्यांना अत्यंत आल्हाद वाटला, आनंद वाटला. फार थोर कोणी साधू आलेले आणि ते अत्यंत मनापासून त्यांची सेवा करायला लागले. कारण श्रीधर स्वामींना तेव्हा ज्वर होता, स्वास्थ्य ठीक नव्हतं. कारण उन्हा तानामध्ये एका कौपिनाशिवाय काही त्यांच्या जवळ नसायचं आणि असे ते फिरायचे. शरीर आहे त्याचा प्रभाव पडणारच आहे. ती बाधा त्यांना झाली, ज्वर झाला. त्यांनी त्यांची सेवा सुरू केली आणि इतक्या मनापासून तो मनुष्य सेवा करायला लागला की त्यांच्या पत्नीला थोडं भय वाटायला लागलं की यांची निष्ठा आता राघवेंद्र स्वामींवरून उडून या साधूवर बसली की काय. आणि आपल्या पतीकडून गुरुद्रोह होऊ नये या भीतीपोटी ती आपल्या पतीला म्हणते की अहो आपली परंपरा अमुक अमुक आणि तुम्ही त्यांच्या नादी लागलात, हे योग्य आहे का? तुम्ही असं नका करू. त्याच्याही मनामध्ये विकल्प निर्माण झाला. बरोबर आहे, आपली पत्नी म्हणतीये आणि माझ्या मनामध्ये तर यांच्याबद्दल गुरुभाव निर्माण झालेला आहे आणि आपण तर राघवेंद्र स्वामीजींना गुरु मानतो. त्याच्या मनाची चलबिचल व्हायला लागली आणि त्याच विचित्र अवस्थेमध्ये तो रात्री झोपी गेला. आणि पहाटे त्याला एक अद्भुत स्वप्न पडलं. त्या स्वप्नामध्ये साक्षात राघवेंद्र स्वामी प्रकट झाले आणि म्हणाले, त्या श्रीधर साधूंची तू जी सेवा करत आहेस ती मलाच प्राप्त होत आहे. ते आणि मी वेगळे नाही. तेव्हा निर्भयपणे तू त्यांची सेवा कर. जे करत आहेस ती गुरुसेवाच ठरत आहे. म्हणून तर समर्थांचं ते अद्भुत वचन दासबोधातील आहे. साधू दिसती वेगळाले, परी ते स्वरूपी मिळाले, अवघे मिळून एकची झाले देहातीत वस्तू. ते ब्रह्मस्वरूपच असतात. साधू दिसतात वेगळे पण असतात एकच तत्वरूपामध्ये. अशा अनेक घटना घडल्या.
नमः शांताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानंदामृत तृप्ताय श्रीधराय नमो नमः. हा 32 अक्षरी मंत्र सुद्धा अशाच एका प्रसंगातून प्रकट झालेला आहे. दत्ताबुवा रामदासी श्रीधर स्वामींचे शिष्य त्यांची सेवा करत चिकमगळूरला होते आणि सेवा करत असताना एकांतामध्ये स्वामी होते. एकांतामध्ये सेवा करणं म्हणजे काय? स्वामींच्या आंघोळीच्या पाण्याची व्यवस्था करणं, त्यांच्या खाण्यापिण्याची सोय करणं. बऱ्याच वेळेला तर श्रीधर स्वामी दूध आणि फळं असंच खात असत. चातुर्मास तर ते कडक पाळत असत आणि एकादशा ते निर्जली करत असत. अशा प्रकारे श्रीधर स्वामींचं सगळं आचरण होतं. त्यांच्या सेवेमध्ये दत्ताबुवा इथं नियुक्त होते. एकदा अशी अद्भुत घटना घडली. स्वामी आतमध्ये एकांतात आहेत. आतली खोली, त्याच्या बाहेर त्याला असणाऱ्या दरवाजावर चिकाचा पडदा, मग त्याच्या अलीकडं एक खोली, तिथं कोणी थांबायचं नाही आणि त्याच्या बाहेर मग त्यांच्या सेवेकऱ्यानं बसायचा असा नियम होता. आणि दूध फळं जे काही ठेवायचं असेल ते त्या आतल्या खोलीच्या जवळ असणाऱ्या चिकाच्या पडद्याच्या बाजूला असणाऱ्या भिंतीच्या जवळ ते ठेवायचं आणि ती खोली रिकामी ठेवायची आणि सेवेकऱ्यानं बाहेर आपलं जप ध्यान जे काही आहे ते करत बसायचं असा नियम होता. आणि वेळोवेळी जायचं, ते ग्रहण केलं नाही केलं पाहायचं. ग्रहण केलं असेल ताटली घेऊन धुण्यासाठी न्यायची, नसेल तर आहे तसंच परत न्यायचं आणि इतरांना वाटून टाकायचं. अशा पद्धतीनं ते सेवा करत असत. आणि श्रीधर स्वामी आतमध्ये असताना बारीक आवाजात कोण 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 त्यांच्याशी काहीतरी बोलता असं ऐकूयला लागलं. दत्ताबुवांना आश्चर्य वाटलं, स्वामी तर एकट्या आतमध्ये आहेत. बरं, हा आवाज स्वामींचा स्वतःचा नाहीये, स्वामी काहीतरी पुटपुटतायत असंही नाहीये, मग काय आहे? आता आत जाण्याची तर प्राज्ञा नाही आणि आज्ञाही नाही. त्यांची उत्कंठा शिगेला पोहोचली. स्वामी कधी बाहेर येतात आणि मी कधी त्यांच्याशी बोलतो. कालांतरानं स्वामी बाहेर आले, स्नान वगैरे त्यांचं झालं आणि पुन्हा ते एकांतात परत जात असताना, म्हणजे साधनेसाठी तपासाठी जात असताना दत्ताबुवांनी म्हटलं, स्वामी आपल्या चरणी एक निवेदन आहे, एक प्रश्न आहे, विचारू का? स्वामींनी खून केली, विचार. तेव्हा नमः शांताय असा काहीतरी मंत्र पुटपुटल्याचं ऐकू आलं. तो तुमचा आवाज नव्हता. बरं, एक जण बोलतो असंही वाटलं नाही, अनेक जण बोलतात असं वाटलं. तर काय आहे हा प्रकार? स्वामी म्हणाले, अरे तुला ते ऐकू आलं का? बर बर बर, नाही बर बर ठीक आहे, पण आहे काय हा प्रकार? तेव्हा स्वामी म्हणाले, अरे जसे मनुष्य आहेत, जसे पशु पक्षी हे जीव आहेत ना, त्या योनी आहेत, त्याचप्रमाणे देवतांच्या सुद्धा योनी असतात. मग या देवतांना सुद्धा मुक्तीची अपेक्षा असते, जशी माणसाला असते. आणि त्यांना सद्गुरू हवा असतो, कारण मुक्तीदाता सद्गुरू आहे. सद्गुरूशिवाय मुक्ती नाही. म्हणून ह्या देवता सूक्ष्म रूप धारण करून माझ्या भोवती अशा फेर धरून नाचतात. आणि त्या नाचता नाचता अनेक स्तुतीचे प्रकार आहेत. त्याच्यातील ही तुला ऐकू आलेली स्तुती, ज्या अर्थी ती तुला ऐकू आली, म्हणजे मर्त्य जीवाला ती ऐकू आली, त्या अर्थी हा मंत्र माणसाने ग्रहण करायला हरकत नाही. आणि म्हणून हा 32 अक्षरांचा महामंत्र नमः शांताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे स्वानंदामृत तृप्ताय श्रीधराय नमो नमः. हा मंत्र, त्याच्यातील जो श्रीधर शब्द आहे, इतका सुंदर शब्द आहे. तो श्रीधर शब्द एकतर भगवान विष्णू किंवा भगवान व्यंकटेश्वर त्यांच्या नावावरूनच तर ते श्रीधर नाव त्यांच्या आईने ठेवलं. पण श्रीधर शब्दाचा श्रीधर स्वामी असाही आपण अर्थ करतो, तोही बरोबरच आहे. पण श्रीधर स्वामींनी स्वतः त्याचा अर्थ काय सांगितलेला आहे? श्रीधर स्वामींनी श्रीधर शब्दाचा अर्थ सद्गुरू असा सांगितलाय. का? तर श्रीला धारण करणारा, श्री म्हणजे संपत्ती, श्री म्हणजे शोभा, श्री म्हणजे सौंदर्य, श्री म्हणजे प्रतिष्ठा, हा श्री शब्दाचा अर्थ आहे. आणि धर म्हणजे धारण करणारा. मग श्रीरूपी लक्ष्मीला धारण करणारा श्रीधर म्हणून श्री विष्णू म्हणजेच त्यांचं रूप असणारे भगवान व्यंकटेश्वर. हे जरी असलं तरी श्री शब्दाचा एक अद्भुत अर्थ श्रीधर स्वामींनी सांगितला आहे. मोक्षरूपी श्रीला धारण करणारा सद्गुरू. ही श्री कोण आहे? मोक्षामध्येच शोभा आहे, मोक्ष हीच खरी संपत्ती आहे, मोक्ष हीच खरं सौंदर्य आहे.
मोक्ष हीच खरी लक्ष्मी आहे आणि म्हणून या मोक्षरूपी श्रीला धारण करणारा सद्गुरू म्हणजेच हा श्रीधर आहे. आणि त्यामुळं हा मंत्र श्रीधर स्वामींच्या भक्तांनी तर म्हणावाच, पण अन्य परंपरेतील लोकांनी सुद्धा आपल्या गुरूंना लावून म्हटला तर त्यांना तेच फळ मिळणार आहे. त्यांच्याकडून गुरुद्रोह घडणार नाहीये, हे इथं लक्षात ठेवण्यासारखं आहे. आणि दुसरं वैशिष्ट्य, या अनेक वैशिष्ट्य आहेत, त्याच्यातलं आणखी एक महत्वाचं वैशिष्ट्य या मंत्रातील, या मंत्राची सुरुवात नमनानी आहे आणि या मंत्राचा शेवट नमनानी आहे. नमशांताय सुरुवात अशी आहे आणि श्रीधराय नमो नमः असा याचा शेवट आहे. म्हणजे वंदन भक्तीचं, नमनाचं संपुट लावलेला हा मंत्र आहे. आणि गुरुच एकमात्र वंदनीय असतात. गुरुच हे साष्टांग दंडवत घालण्यास योग्य असतात आणि म्हणून सद्गुरु रूपी श्रीधरांना वंदनाचं संपुट लावूनच हा मंत्र म्हणणं हे उचित आहे. अशा अनेक लीला स्वामींच्याकडून घडल्या. अनेकांना अभयदान दिलं, अनेकांच्या रोग परिहार केला. रामरायांच्या आज्ञेवरून श्रीधर स्वामी अधिक एकांत सेवन करायला लागले. सप्तर्षी त्यांच्याकडे येऊन जात असत. सप्तर्षींना वाटे की आमचे हे श्रीधर बुवा आहेत, श्रीधर स्वामी आहेत, यांचाच आश्रम आता आमच्यासाठी पृथ्वीवर येण्यास योग्य आहे, अन्यथा पृथ्वी माणसाने इतकी खराब करून टाकलेली आहे दुष्ट संकल्पातून, दुष्ट कामक्रोधादी विकारातून, की आता या पृथ्वीवर आम्ही येऊ शकत नाही, देवता सुद्धा येऊ शकत नाहीत. कलियुगाच्या सुरुवातीपर्यंत देवी देवता आणि सप्तर्षी आणि ऋषी या पृथ्वीवर येत असत, पण आता ती कलुषित आम्ही केली. पण श्रीधर स्वामी आणि त्यांच्यासारखे महात्मे असतात, त्यांच्या इथं मात्र या देवता आणि असे ऋषी येतात. असे सप्तर्षी येत असत, व्यासादिक ऋषी सुद्धा इथं येत असत. आणि अंतदोगत्वा श्रीधर स्वामींनी वरदपूर या ठिकाणी, ती तपोभूमी आहे, अशा ठिकाणी राहण्याचं ठरवलं. तिथं अनेक चातुर्मास तर केलेच, त्याचबरोबर एकांत सेवन तिथं केलेलं आहे, मौन पालन केलेलं आहे आणि धर्माची जागृती कशी होईल याचा विचार तिथं केलेला आहे. आणि ती पावनभूमी निर्माण केली. तिथं श्रीधर तीर्थ नावाचं एक तीर्थ निर्माण केलं, ज्याप्रमाणे समर्थांनी रामतीर्थ निर्माण केलं. कुबडी तीर्थ त्याला असं आपण म्हणतो. कुबडीच्या साह्यानं एक दगड बाजूला केला आणि तिथून तीर्थ व्हायला लागलं आणि छत्रपती शिवरायांना लागलेली तहान त्यामुळे समर्थांनी शमवली होती. तसं जगाचा उद्धार करण्यासाठी श्रीधर स्वामींनी सुद्धा त्याच वरदपूरमध्ये एक तीर्थ निर्माण केलं, जे आजही वाहतं प्रवाही होतं. आणि त्याचं जर तुम्ही प्राशन केलं तर अनेक रोगांपासून, शारीरिक मानसिक रोगांपासून निवृत्ती त्याच्यातून होते. आणि असा अनेक भक्तांना अनुभव आलेला आहे. बुवा, श्रीधर स्वामींना भगवान म्हणून संबोधलं जातं, तर त्याच्याबद्दल थोडंसं 2 मिनिटं सांगा ना. श्रीधर स्वामींना भगवान ही उपाधी त्यांचे सद्गुरू असणारे समर्थ रामदास स्वामी यांनी सज्जनगडावरच दिलेली आहे. त्यांना भगवान का म्हणतात? ज्याच्याकडं भक्ती, ज्ञान, वैराग्य यांचं सर्वोच्च स्थान आहे, म्हणजेच भग आहे, ज्याच्याकडे बल आहे, ज्याच्याकडे श्री आहे, हे षड्गुणैश्वर्य ज्याच्यामध्ये विलसत, त्याला भग म्हणतात. आणि असा असणारा जो धारण करणारा तो भगवान. आणि दत्तावतारी ते असल्यामुळं दत्त भगवान साक्षात भगवान आहेत, ह्या दृष्टीनंही ते भगवान आहेत. ती छोटीशी गोष्ट अशी घडली. कोल्हापूर की त्या कुठल्या भागातील काही साधक सज्जनगडावरती समाधी मंदिरामध्ये दर्शनाला आले. नेमकं त्याच वेळेला हे श्रीधर बुवा, आता श्रीधर साधू झालेले होते कर्नाटकामध्ये, आणि ते काही काळ एकांत मिळावा आणि गुरुसेवा घडावी, सज्जनगडावर जायला मिळावं म्हणून समर्थांच्या अनुज्ञेनं सज्जनगडावर आले होते. पण आपण इथं आहोत त्यामुळं इथं गर्दी वाढेल आणि समर्थांच्या स्थानाचं महत्व कमी होऊन आपलंच महत्व वाढेल, ही भीती असल्यामुळं ही गोष्ट गुप्त ठेवली होती. आणि जंगली भागामध्ये आसपासच्या हे श्रीधर स्वामी ध्यानाला बसत असत. जेव्हा ही मंडळी त्या समाधी मंदिरात येऊन पोहोचली आणि आता पाद्यपूजा करायची समर्थांची, आणि नंतर समाधीचं पूजन करायचं, नैवेद्य दाखवायचा आणि प्रसाद म्हणून ग्रहण करायचा. असं करताना त्याच्यातील
काही लोकांना त्या समाधीतून एक अशरीरी वाणी ऐकायला आली, आधी भगवान श्रीधरांची पाद्यपूजा करा आणि नंतर माझ्याकडे या, ती मी स्वीकारेन. तर ह्यांनी विचारायला सुरुवात केली आजूबाजूला, आम्हाला असं असं ऐकवलं, भगवान श्रीधर कोण आहेत, भगवान श्रीधर कोण आहेत. आता भगवान श्रीधर हा शब्द तर पहिल्यांदाच बोलला गेला होता, कुणालाच कळेना. भगवान श्रीधर इथं कोणी नाहीये. नाही नाही, समर्थ स्वतः बोललेले आहेत. हे कसं काय नसेल? हा, आमचे श्रीधर बुवा आहेत की ते आता कर्नाटकात खूप मोठं कार्य करतायत, सध्या ते इथं आलेले आहेत, त्यांच्याबद्दल असेल तर तुम्ही बघा. पण ते इथं कुठं दिसत नाही, गेले 2 दिवस ते, आम्हाला त्यांचा पत्ता नाहीये. इथंच आजूबाजूच्या कुठल्या जंगलामध्ये ते ध्यानाला बसले असतील. आता समर्थांची तर पाद्यपूजा करायची आहे आणि त्यांची आज्ञा आहे, यांना शोधलं पाहिजे. म्हणून ही मंडळी भरपूर फिरली वेगळ्या वेगळ्या ठिकाणी. एका झुडपाच्या मागं श्रीधर स्वामी ध्यान लावून बसलेले त्यांना दिसले. त्यांनी त्या ध्यानावस्थेतून त्यांना उठवलं आणि साष्टांग दंडवत घातला आणि म्हणाले, भगवान श्रीधर स्वामी की जय, आम्ही तुम्हाला वंदन करतो. ते म्हणाले, अरे सज्जनगडावर मला असं काय बोलता वेड्यासारखं, समर्थांना शरण जा. ते म्हणाले, नाही, समर्थांनी आज्ञा दिली आहे, तुमची पाद्यपूजा आम्हाला करायची आहे. श्रीधर स्वामी कधी पाद्यपूजा करून घेत नसत, पण जेव्हा समर्थांचीच आज्ञा झाली आहे असं कळलं, तेव्हा स्वामींनी थोडं ध्यान लावलं आणि समर्थांची आज्ञा त्यांना प्राप्त झाली. तुझ्या महत्वासाठी नाही, जगाच्या उद्धारासाठी तुला पाद्यपूजा करून घ्यावी लागेल. आणि मग पहिल्यांदा ती पाद्यपूजा तिथं झाली आणि त्यानंतर मग पुढे त्यांच्या पाद्यपूजा व्हायला लागल्या. पण सांगण्याचा उद्देश असा की ही घटना अशी घडलेली आहे, तेव्हापासून त्यांना भगवान म्हटलं जातंय आणि ते समर्थांनीच त्यांना दिलेली उपाधी. अजय बुवा, तुम्ही आम्हाला आज वेळ दिला, खूप खूप धन्यवाद. माझ्याकडे आणखीन खूप सारे प्रश्न आहेत श्रीधर स्वामींबद्दल, ते आपण नंतर कधीतरी घेऊया. नक्की. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.